नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण 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 जय नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्रीपाद वल्लभ श्रीपाद विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय टेम्बे स्वामी महाराज की जय गुरुदेव दत्त गुरुदेव महाराज की जय। हेलो हेलो ओम भूवं वहावं स्वहावं महां जनातपा सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम आपो ज्योतिरसंप्रदं ब्रह्म भूर्वासो दीपदेवताभ्यो नमः आह्वानाति ध्यानाति अक्षरां समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः ध्यानार्थी अक्षरां समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ते पुढे हरिद्रां कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि गुलाल नाना परिद्रव्यं समर्पयामि सकल पूजा अलंकाराधे अक्षदां समर्पयामि यथार्थकालधो पुष्प फुलवाई यथार्थकालधो पुष्पं समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्करोमि ओम ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव महागणपते नमः सिद्धिनाथाभ्यो नमः आह्वानाति ध्यानाति अक्षदां समर्पयामि महागणपते नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि हरिद्रां कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नाना परिद्रव्यं समर्पयामि सकल पूजा अलंकारादि अक्षदां समर्पयामि यथार्थकालधो रक्तवर्ण पुष्पं समर्पयामि धूपं समर्पयामि धूपं दीपं समर्पयामि महागणपते नमः सिद्धिविनाशोदाभ्यो नमः नैवेद्याति गोड खाद्य नैवेद्यं समर्पयामि घ्यायचे का गणपती घेऊन ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समर्था ब्रह्मणे स्वाहा प्रासनादि मध्य पाणी असो पुन्हा नैवेद्य सोरावी ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समर्थ ब्रह्मणे स्वाहा उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि गुरुदर्शनार्थे चन्दनं समर्पयामि मुखवासार्थे मुखफलताम्बूलं सिद्धिविनाशोदाभ्यो नमः गोड खाद्य नैवेद्यं समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्करोमि ओम ओम ग्रंथ साहेबा देवताभ्यो नमः ध्यानार्थे अक्षदां समर्पयामि ध्यानार्थे अक्षदां समर्पयामि ग्रंथ साहेबा देवताभ्यो नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि हरिद्रां कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि
नाना प्रद्रव्यम समर्पयामि सकल पूजा अलंकारार्थे अक्षदां समर्पयामि यथा ऋतुकालधो पुष्पं समर्पयामि घंटा वाजव ओम गुरु नानक देवताभ्यो नमः ध्यानार्थे अक्षरांत गुरु नानक देवताभ्यो नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि विलेपनार्थे चंदनं समर्पयामि हरिद्रां कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नाना प्रद्रव्यं समर्पयामि सकल पूजा अलंकारार्थे अक्षदां समर्पयामि पाकती काय पाकळे 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 यथार्थ पुष्पं समर्पयामि घंटी वाजव ओम भूवं भुहावं सहावं महावं जनावं तपां सत्यं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवः नैवेद्य नैवेद्य गुरु नानक देवताभ्यो नमः नैवेद्य ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समानसा ब्रह्मणे स्वाहा प्राशनाद्य मध्य पानी ओम सर्वपन ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समानसा ब्रह्मणे स्वाहा उत्तरापोषणं सर्वस्त्रप्रक्षालं सर्वकवरक्षालं समर्पयामि करुदर्शनार्थे चन्दनं समर्पयामि मुखवासार्थे पुष्पफलताम्बूलं सर्व गुरु नानक देवताभ्यो नमः नैवेद्यं समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कार तुम्ही फुल टाकले फुलं ह्याच्यावर टाकू नका मी झालं आता ती हे जाऊ दे एवढं काय हा नाही काय तू वाजली पाहिजे एवढं काय नानक जी गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबराय दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ धीरे श्रीपाद वल्लभ धीरे श्रीपाद वल्लभ धीरे विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय स्वामी महाराज की जय देव नानक की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा आज पौर्णिमा आहे आणि योगायोगाने आज गुरु नानक जयंती आपण गुरु नानक जयंती या ठिकाणी साजरी कशा पद्धतीने करायला लागलो तर अण्णांनी सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं ज्यावेळेस अण्णा भारत भूपरिक्रमेला गेले होते त्यावेळेस अमृतसरच्या मंदिरामध्ये अण्णा दर्शनासाठी गेले होते आणि त्यावेळेस सगळे गुरुबंधू होते अण्णांच्या सोबत आणि त्या सर्वांनी अण्णांचा परिचय अण्णांच्या बद्दल माहिती त्यांच्या कार्याची माहिती अमृतसरच्या मंदिरामध्ये जे प्रमुख होते त्यांना दिली आणि दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा अण्णांचा त्यांनी सन्मान केला मान सन्मान केला आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुम्हाला कधी स्वीकारले पण तुम्ही आम्हाला स्वीकारलं नाही असं त्यांच्या बोलण्यातून आलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नामदेवराय हे भ्रमंती करून एक बंद करे भ्रमंती करून ज्या वेळेस पंजाबला गेले तर त्या ठिकाणी त्यांनी गुरु नानक यांच्याबद्दल सर्व ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या तर त्या माध्यमातून झाल्या की गुरु नानकांच्या माध्यमातून नामदेवरायांची भक्ती तिथपर्यंत जाऊन पोचली त्यावेळेस अण्णांनी सांगितले काय हरकत नाही आम्ही सुद्धा नारायणपूरला गुरु नानक जयंती केल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं सुन आपण नानक जयंती साजरी करू लागलो गुरु नानक जयंती आणि त्यावेळेस पुण्यातले गुरुद्वारा त्यांच्याकडे अण्णांसाठी त्यांनी सन्मान चिन्ह एक तलवार आणि पोशाख अशा पद्धतीने त्यांच्याकडून देऊन सायकल सोसायटीमध्ये जे गुरुद्वारा आहे त्या माध्यमातून त्यांचा पुण्यामध्ये सत्कार केला आणि त्या माध्यमातून ही गुरु नानक जयंती साजरी सुरू झाली आपल्या ठिकाणी असा यातला महत्त्वाचा भाग आहे म्हणून आज त्या जयंतीनिमित्त आपल्याकडं शीख बांधव आलेले आहेत तर त्यांचा आपण सन्मान करायचा आहे त्यांना फेटा श्रीफळ आणि शाल देऊन आपण आपण सर्वांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करायचा आहे त्यांना फेटा बांधून घ्या ती चिठ्ठी कुठे या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले एबीपी माझाचे रिपोर्टर आहेत मिकी घई आणि त्यांच्यासोबत आले ते बिडवई आणि त्यानंतर गुरप्रीत सिंग पनेर सर आणि त्यांच्याबरोबर आले ते मनमीत सिंग चड्डा हे आज या माध्यमातून आलेले आहेत हे सगळे दत्त महाराजांच्या आणि अण्णांचं कसं नियोजन असतं पहा आपण साजरी करतोय पण हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज हे दूत म्हणून आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून की बाबा नारायणपूरला आम्ही गुरु नानक जयंती साजरी करतो म्हणून हे पाहुणे राहू दे ठीक आहे
त्यांनी बांधलेली, त्यांना बांधा. छान, उरका पटपट उरका. तर अशा पद्धतीने आज शीख धर्मामध्ये गुरु नानकजांचा जन्म झाला. म्हणता कालू आणि तृप्ता देवी यांच्या पोटी गुरु नानक यांचा जन्म झाला. जन्मापासून जात धर्म हे कशा पद्धतीने एकोप्याने राहतील यासाठी अहोरात्र त्यांनी त्यांचं जीवन कार्य सर्वांच्यासाठी केलं. की जात धर्म हे आपण मानतो, पण परमेश्वराने आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातले. मग माणूस म्हणून जन्माला घातले त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहतो आणि त्यातून नको त्या गोष्टी तयार होतात. म्हणून परमेश्वराची भक्ती करण्यासाठी अहोरात्र परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराची भक्ती या माध्यमातून गुरु नानकजींनी त्यांचं जीवन कार्य सर्वांच्यासाठी अहोरात्र झिजवलं. जसं अण्णांचं जीवन आपल्या सर्वांच्यासाठी, माणसातील माणूस जागा करण्यासाठी अण्णांनी अहोरात्र जीवन त्यांचं समर्पित केलं. आपल्यासाठी त्यांनी आनंदाचा आनंद दिला. त्याच पद्धतीने गुरु नानक यांचं सुद्धा कार्य महान होतं. कारण की हे संत त्यासाठीच येतात की हे रंजलेले गांजलेले सर्व जे आपण सर्व माणसं आहोत त्या माणसांना योग्य दिशा देण्यासाठी, योग्य मार्गदर्शन देण्यासाठी परमेश्वर माणसाच्या रूपामध्ये जन्म घेत असतो. जरी शरीर माणसाचं असलं तरी आत्मा तो परमेश्वराचाच असतो. मग विविध माध्यमातून परमेश्वर, संतांच्या माध्यमातून परमेश्वर हा पृथ्वीवर अवतार घेत असतात आणि अवताराच्या माध्यमातून ते त्यांचं कार्य घडवत असतात. या संतांच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी होत असतात. कारण की माणूस हा सगळ्या बाजूने व्यापलेला आहे, तापलेला आहे आणि त्याला योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन हे घडणं गरजेचं आहे. आणि जर आपण योग्य संगतीत, योग्य मार्गदर्शनामध्ये जर राहिलो नाही तर आपल्याला ते योग्य संगत घडणार नाही. योग्य संगत घडली नाही तर आपल्याला माणसाच्या जन्माचा हेतू समजणार नाही. माणसाच्या जन्माचा हेतू जर समजला नाही तर आपण माणूस जन्माला म्हणून कशासाठी आलो हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. म्हणून हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपण दर गुरुवारी, दर पौर्णिमेला नारायणपूरला येतोय आणि या सगळ्या गोष्टी समजून घेतोय की आपण माणसाच्या जन्माला आपण का आलोय, माणसाच्या जन्माला आपण का आलोय, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण गुरु नानक जयंती साजरी करतोय. सर्वांना फुलं दिलेत का? तर आपण सर्वांच्या हातामध्ये फुलं घ्यायचे. 3 वेळा आपण गजर करायचा आहे आणि मग आपण नानक जयंतीच्या प्रतिमेच्या बाजूला आपण सर्वांनी फुलं टाकायचे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. नानकदेव महाराज की जय. नानक दे, नानक दे, गुरुदेव नानक दे. नानक जी, नानक जी, जय गुरुदेव नानक जी. नानक दे, नानक दे, गुरुदेव नानक दे. नानक जी, नानक जी, गुरुदेव नानक जी. नानक दे, नानक दे, दे गुरुदेव नानक दे. नानक जी, नानक जी, जय गुरुदेव नानक जी. गुरुदेव नानक दे, गुरुदेव नानक जी. गुरुदेव नानक दे. गुरुदेव नानक जी. नानक दे, नानक दे, दे गुरु नानक दे. नानक जी, नानक जी, गुरुदेव नानक जी. नानक दे, नानक दे, गुरुदेव नानक दे. नानक जी,
नानक जी गुरुदेव 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 नानक जी नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी जय गुरुदेव नानक जी 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 नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी जय गुरुदेव नानक जी नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी जय गुरुदेव नानक जी 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 नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी गुरुदेव 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 नानक जी नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी गुरुदेव 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 नानक नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी गुरुदेव नानक नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी गुरुदेव 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 नानक जी नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी नानक जी गुरुदेव नानक जी श्रीपाद वल्लभ श्री दत्त श्रीपाद वल्लभ श्री दत्त विश्व चैतन्य सद्गुरु महाराज की जय, देव स्वामी महाराज की जय। हॅलो अशा पद्धतीने आपल्याला आपल्या माध्यमातून आपण भोळ्या माध्यमातून आपण नानक जयंती साजरी केली, पण थोडंसं मार्गदर्शन पाहुण्यांच्या माध्यमातून व्हावं असं मी त्यांना विनंती करतो. APP माझाचे रिपोर्टर मिकी घई. नमस्कार महाराज, तुम्हाला एक प्रणाम. खरं तर इथं नारायणपूरला आल्यानंतर मला कधीच वाटलं नाही की मी दुसरीकडे कुठे गेलोय. म्हणजे वा. मी पंजाबी आहे. इथं आल्यानंतर मला असं कधीच जाणवलं नाही की मी गुरुद्वाऱ्यात नाही, कुठं एकच आहे. म्हणजे अर्थात आपण जर दत्तगुरुजी देखील बघितले किंबहुना आमचे गुरु नानक देवजी बघितले, म्हणजे मला इथं आल्यानंतर तोच सगळा भाव भक्ती तेच दिसते. आज ज्या पद्धतीने तुम्ही कीर्तन केलं ते देखील, म्हणजे मी ABP माझामध्ये काम करताना मला खूप सुंदर योग आले. म्हणजे मी अर्थात कर्तारपूर ज्या ठिकाणी गुरु नानक देवजींचा जन्म झाला, पाकिस्तानमध्ये येतं ते, त्या ठिकाणी मी जाऊन दर्शन करून आलोय. महाराजांनी जे उल्लेख केला नामदेव महाराजांचा घुमानला, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा गुरुद्वाऱ्यात मी दर्शन करून आलोय. आणि अण्णा गुरुजी जे आहेत या ठिकाणी, त्यांनी देखील अमृतसरला जाऊन ज्या पद्धतीने दर्शन केलं, म्हणजे खूप मोठा योग आहे हा. जो आज आम्ही ज्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टींकडे बघतो की त्यांनी ज्या पद्धतीने गुरुद्वाऱ्यामध्ये जाऊन आदर दाखवलं, भक्तिभाव दाखवला. मी बरेचदा महाराजांचं वाचलंय की पूर्ण जगभर म्हणजे पूर्ण भारतभर त्यांनी ज्या पद्धतीने भ्रमंती केली, जाऊन वेगळ्या पद्धतीने प्रचार प्रसार गुरुजन केलं, तिथं मंदिरं बांधली. हे खूप मोठा योग आहे. आणि आज
गुरु नानक जयंती ज्या पद्धतीने गुरुद्वाऱ्याच्या बाहेर आज एका मंदिरात साजरी होते हे आमच्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्हाला तुम्ही इथं बोलवता आणि अशा पद्धतीने मान देता. आमच्या गुरुवांची पोथी जे म्हणजे आमच्यात म्हणलं जातं 10 गुरु, गुरु मानेव ग्रंथ, ग्रंथची इथं पूजा होते, ह्याच्यापेक्षा काय मोठं असावं. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यांसाठी खूप छान स्थान आहे. आणि त्याचबरोबर जे महाराजांचे दर्शन करायचा योग आला मला. जे गेले 2-3 वर्ष मी इथं येतोय आणि आज परत एकदा हा जो योग आला. म्हणजे मी गुरुद्वाऱ्यात रात्री गेलो, सकाळी आता जाऊन आलो आणि तिथून मी निघालो. मी म्हणलं काही झालं तरी मला इथं जायचंय. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सगळे गुरु नानक जयंतीच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने जमता आणि या ठिकाणी पूजा करता, भक्ती भजन केलं, म्हणजे याच्यापेक्षा काही भारी नाहीच. आज मला असं वाटलंय की ज्या पद्धतीने गुरुद्वाऱ्यामध्ये कीर्तन तिथं चालू होतं तेच भक्ती, तीच श्रद्धा आणि तेच सगळं काही मी इथं सुद्धा अनुभवलंय. महाराज खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं करताय आपण आणि ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला आपलंसं करून घेतलंय, आशीर्वाद असू द्या. बोला बोला, थोडस बोला, 2 शब्द तुम्ही बोला. जे करायला दो ते एक हे करते. हा करू दे. तुम्ही जो बले सोनहाल श्री अकाल. 2 शब्द बोले बोले बोले. ऐसा कुछ नहीं, आप भी बोल सकते हो. कैसा लगा आपको यहाँ पर आके? आप आते हो? अच्छा, गेल्या वर्षी सुद्धा ते होते आणि आता ते जरा बोले बोले बोले. आइए आइए. आओ तुसी आओ. मैं पूछना, मैं खलोता ना. पंजाबी वाहेगुरु बोले. जी दा खालसा, वाहेगुरु जी दी फतेह. मी गेल्या वर्षी पण होतो. पंजाबी बोले, पंजाबी बोलिए. नहीं, पंजाबी नहीं समझेगी सबको. समझेंगे समझेंगे. बोले. मैं कल हाँ, रात ये देखो हमारे आदमी मैं बोलते कल हैं रात पंजाबी. गुरुद्वारे गुरु नानक दरबार सीगा. रात को सेवा कर रहा था गुरुद्वारे में, तो मेरे को पारिक जी का फोन आया. तो मेरे को बोले सोनू जी आपका महाराज जी का माइक फोन आया. नजदीक. महाराज जी का फोन आया है रात को कि सोनू को बोलो कि आने के लिए. तो मैं फिर रात को पारिक जी का फोन आया, मैं बोला कोई बात नहीं, मैं पहुंचूंगा. तो ये किस्मत है. मतलब हम मतलब खुद को धन्य समझते. हमने कर्म अच्छे किए या हमारे मम्मी पापा ने किए रहेंगे, तो वो वजह से हम लोग साधु संगत की सेवा में लगे हुए हैं और हमको ये योग मिला यहाँ पे आके. ठीक, आप सबको गुरुपर्व की लाख लाख बधाई हो. छान. सगळ्यांना म्हणजे खरंच सगळ्यांना गुरु नानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. पंजाबीत बोला आता. महाराजी मला तर सवय आहे मराठी बोलायची, पण नक्कीच साऱ्यानु गुरुपुरुष दिया लख लख बधाईया. बरेचदा मी आता इथला झालोय म्हणून मी मराठी. आता आम्ही अमृतसरला पोहोचलो. छान गुरुजी, खूप खूप धन्यवाद गुरुजी. जे तुम्ही मान दिलं, जे आज या ठिकाणी ज्या पद्धतीने खरंच गुरु नानक जयंती साजरी होतीये हे बघून आम्हाला खरंच खूप भारी वाटलं. खूप छान. शॉलन ते कुठे? त्यांचा आपण सत्कार करायचा आहे. या एपी आवाजाचे रिपोर्टर मिकी गई यांचा पण आपण सत्कार करायचा आहे. या मीच बोलायचं आणि मीच सगळं करायचं का? या बारामतीचे आमचे काटे साहेब त्यांच्या हस्ते करू. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ गुरुदेव दत्त. त्यानंतर गुरुप्रीत सिंग पनेर सर यांचाही आपण सत्कार करायचा आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. पिडवई यांचाही आपण सत्कार करायचा आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. मनप्रीत सिंग चड्डा यांचाही आपण. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त.
श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. बसा. बसा. सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने, गुरु नानकजींच्या वतीने मनापासून आशीर्वाद, अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद. या ठिकाणी आज गुरु नानक जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा असा योग आहे. त्रिपुर राक्षसाचा वध आज भगवान शंकराने केला, म्हणून आपण संध्याकाळी त्रिपुरवात लावून आपण ते जे काही कार्य राक्षसांच्या त्रासातून सर्व मानवांना सोडवलं, म्हणून त्याचा आनंद उत्सव म्हणून आज आपण त्रिपुरवात लावत असतो. प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये प्रत्येक जण त्रिपुरवात लावत असतो आणि अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत आपण या माध्यमातून लावत असतो. म्हणून आज सर्वांनी त्या माध्यमातून जे आपल्यामध्ये षड्विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, अहंकार, याला आपण त्रिपुर राक्षसाची उपमा देऊन आपण त्याला आज वध करायचा आहे आणि त्या माध्यमातून आपण त्रिपुर वात लावायची. हे एवढं सहज सोपं नाही, बोलणं सोपं आहे, पण त्यावर मात करणं युगानुयुग गेली, जन्मोनजन्म गेली तरी आपण त्याच्यावर मात करू शकत नाही, हे सुद्धा माहिती आहे. तरी पण आपण जर प्रयत्नच केले नाही तर आपण त्याच्यावर मात करू शकत नाही. म्हणून आपण सतत प्रयत्न करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी समजून घेणार नाही तोपर्यंत आपण त्यातून बाहेर पडणार नाही. जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत आपल्याकडून भक्ती होणार नाही. भक्ती जर झाली नाही तर आपल्याला मोक्ष मिळणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात की आपण जन्माला त्यासाठी आलोय की या माणसाच्या जन्माला सोडवण्यासाठी, या आत्म्याला आपण त्याच्याशी मय करण्यासाठी आपण हा सर्व अट्टास करतोय. दर गुरुवार येतोय, पौर्णिमेला येतोय, मंदिरामध्ये बसतोय, नामस्मरण करतोय, भजन करतोय, आरती करतोय. हे सगळं माध्यम तेच आहे की आपण या सगळ्या विकारांच्या वर आपण जय मिळवण्यासाठी, विकारांना आपण हरवण्यासाठी आपण या ठिकाणी येतोय. हे जे राक्षस, बलाढ्य राक्षस आहेत, ते आपल्या शरीरावर आक्रमण करतायत, मनावर आक्रमण करतायत. त्याला जर आपल्याला हरवायचं असेल, त्या षड्रिपूंना जर आपल्याला हरवायचं असेल तर दत्त महाराजांची भक्ती आणि अण्णांची भक्ती केल्याशिवाय आपल्याला ताकद मिळणार नाही. म्हणून ते आपल्याला ताकद वाढवायची. त्या माध्यमातून आपण गुरुवारी येतोय, दर गुरुवारी येतोय, पौर्णिमेला येतोय, आपण मंदिरामध्ये येतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण तो भाव, तो श्रद्धा, तो विश्वास हा कुठेतरी कमी पडतो. प्रत्येकाचाच असं म्हणत नाही, पण क्वचित आपण ज्यावेळेस दर्शनाला जात असतो त्यावेळेस आपण खिशामध्ये आपले लहान लहान मुलं आणतो. काय खिशामध्ये आपण आपलं लहान मूल घेऊन येतो, त्याला दर्शन होतं पण आपल्याला दर्शन होत नाही. समजलं का? खिशामध्ये आपण लहान मुलगा घेऊन येतो, आपलं सोबत लहान खिशामध्ये ठेवतो, आपण त्याला जपून ठेवतो. नाही समजलं? कसं आहे, उदाहरण सांगायचं, आपण ज्यावेळेस गर्दीमध्ये शिरतो त्यावेळेस आपल्या सोबत जो मुलगा असतो त्याला आपण खांद्यावर घेतो. गर्दीमध्ये त्याला देवाचं दर्शन व्हावं म्हणून आपण त्याला खांद्यावर घेतो आणि आपण दर्शनाला जातो. त्याच पद्धतीने तुम्ही तुमची सुद्धा मुलं वर धरता आणि त्याला दर्शन देता, पण तुम्ही दर्शन घेत नाही. काय माहितीये किती भाग्यवान आहे, मोबाईल किती भाग्यवान आहे की त्याला आपण दर्शन देतोय, स्वतः इतक्या लांब कष्ट घेतोय आणि मोबाईलमध्ये फोटो काढण्यामध्ये आपण वेळ घालवतो आणि दर्शन आपण न घेता पुढे निघून जातो. आणि ते मोबाईलचं भाग्य, त्याच्यामध्ये त्या परमेश्वराचं दर्शन होतंय पण आपण दर्शन घेऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. थोडंसं वेगळं वाटतंय, वस्तुस्थिती आहे, थोडंसं वेगळं वाटतंय की काय बोलताय, काय चाललंय, पण वस्तुस्थिती तुम्ही आपल्या आपल्या मनाला विचारा. आपण आपल्या मनाला विचारा, परमेश्वराच्या समोर जाताना आपण त्याकडे पाहतो का? आपण आपल्या मोबाईलमध्ये गुंग असतो,
मोबाईलमध्ये फोटो काढतो, पण तो परमेश्वर आपल्यासमोर उभा आहे त्याला डोळ्यामध्ये आपण साठवत नाही. मोबाईलच्या कॅमेरे साठवतोय, पण आपल्या डोळ्यामध्ये साठवू शकत नाही. आपण इतकं आहारी गेलोय. म्हणून सावध होणं गरजेचं आहे की आपण ज्या वेळेस परमेश्वराच्या समोर जात असतो त्याला आपल्या अंतःकरणामध्ये साठवायचं असं. नेत्राने त्याकडे पहा, आनंदाने त्याकडे पहा, समाधाने पहा आणि डोळे भरून त्याच्याकडे पाहून त्याला आत्मसात करा. आतमध्ये जो बसलेला परमेश्वर आहे त्याच्याशी एकरूप करण्यासाठी आपण हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण त्याच्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मिक आनंद मिळणार नाही, आत्मिक समाधान मिळणार नाही. आणि जोपर्यंत आपल्याला समाधान मिळणार नाही तोपर्यंत आपल्याकडून भक्ती होणार नाही. म्हणून भक्ती जर आपल्याला करायची असेल तर परमेश्वराचं अखंड नामस्मरण हे घडलंच पाहिजे. परमेश्वराने सांगितलं की तुम्ही प्रपंच करा. अण्णांनी सुद्धा प्रवचनात सांगितलं की तुम्ही प्रपंच करा, रंगामध्ये ढंगामध्ये मस्तीमध्ये करा, पण प्रपंच करता करता या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. जर या सगळ्या गोष्टी आपण केल्या नाही तर आपण माणसाच्या जन्माला काही सुद्धा उपयोग होणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल चालली पाहिजे. आणि जोपर्यंत आपण श्रद्धाभाव आणि विश्वास परमेश्वराला अर्पण करत नाही, परमेश्वराची अंतःकरणापासून भक्ती करत नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून परमेश्वर आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचा तर मनापासून त्याला हाक मारली पाहिजे, मनापासून त्याला आवाज दिला पाहिजे, डोळ्यामध्ये साठवलं पाहिजे, डोळ्यातून आनंद अश्रू आले पाहिजेत की परमेश्वराकडे आपण पाहतोय, त्याचं सौंदर्य आपण पाहतोय, त्याचं रूप आपण पाहतोय, त्याला डोळ्यामध्ये आपण साठवून ठेवतोय. आणि तीच ऊर्जा आपल्याला 8 दिवस आपल्याला ती ऊर्जा देत असते. आणि आपण पुन्हा गुरुवार कधी येईल, पुन्हा पौर्णिमा कधी येईल याची आपण वाट पाहत असतो, कारण की ती ऊर्जा आपल्यासोबत असते. म्हणून ती ऊर्जा आपल्या सतत सोबत ठेवण्यासाठी आपण अट्टहास केला पाहिजे. नको त्या गोष्टीसाठी अट्टहास न करता योग्य गोष्टीसाठी अट्टहास करावा. नको त्या गोष्टीसाठी अट्टहास केल्याने आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे. आणि योग्यसाठी जर आपण अट्टहास केला, परमेश्वराच्या भेटीसाठी जर अट्टहास केला तर आनंदाचा आनंद झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून सगळ्या गोष्टी समजून घ्या, शुद्धपणाने समजून घ्या, जागृतपणाने समजून घ्या की हा परमेश्वराने जो नरदेह दिलेला आहे त्या देहाला आपण सत्कारणी उपयोगी घालवलं पाहिजे. नको त्या गोष्टीसाठी, नको त्या फाजील गोष्टीसाठी जर आपण त्याला वायाला घालवलं तर त्या परमेश्वराला दुःख होणार आहे. म्हणून आपण समजून घ्यायचंय आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करायची. म्हणजे दत्त महाराज, अण्णा महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आजच्या या गुरुवारचा, आजच्या या पौर्णिमेचा अन्नदान श्री मेजर एकनाथ जगन्नाथ जानेकर, राहणार सोमाटणे फाटा, पुणे यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेलं. तरी यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्ध असं टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा आहे. आमचे गुरुबंधू आहेत जानेकर, त्यांची 2ही मुलं आणि ते स्वतःही मिलिटरीमध्ये आहेत. जानेकर रिटायर झाले. 2ही मुलं देशाच्या सेवेसाठी आज आहेत. म्हणून त्यांच्या इकडे टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. माईक बाजूला घ्या. श्रीपाद वल्लभ श्री गुरेवत, 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरेवत. हा घ्या. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री श्रीपाद वल्लभ श्री गुरे. आज हे जानेकर कुटुंब आहे. एकनाथ जानेकर हे सुरुवातीला मिलिटरीमध्ये होते, पण मिलिटरीमध्ये असताना ते कुठल्याही प्रकारचं पथ्य पाळत नव्हते, काही नव्हतं. त्या माध्यमातून त्यांच्या पत्नीने त्यांना नारायणपूरला आणलं आणि ते घडले. मुलं लहान लहान होती, परिस्थिती नाजूक होती आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी नारायणपूरच्या वाऱ्या सुरू केल्या.
आणि नारायणपूरच्या वारे सुरू केल्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये बदल झाला, व्यसनं सुटली, सगळ्या गोष्टी सुटल्या आणि त्या भक्तीमध्ये ते रममान होऊ लागले. लहान लहान मुलं होती ते शिकून मोठे केले त्यांनी. आणि आज मोठा मुलगा हा मर्चंट नेव्हीमध्ये आहे आणि लहान मुलगा हा कुठल्या नेव्हीमध्ये? इंडियन आर्मीमध्ये कॅप्टन म्हणून तो आज पदावर आहे. ही किमया कुणाची? ही किमया दत्त महाराजांची, अण्णा महाराजांची आहे आणि त्यांच्या भक्तीची. त्यांनी स्वतःला बदललं म्हणून आज या पदावर आहेत. आज ते मंत्र म्हणतात, पूजापाठ करतात. एक वेळेचे जाणेकर आणि आजचे जाणेकर ह्यामध्ये किती तफावत आहे ते सद्गुरूंच्या संगतीमुळे. व्यसनी माणूस आज पूजापाठ सांगतो, म्हणजे हे फक्त गुरु करू शकतात, सद्गुरू करू शकतात आणि सद्गुरूंच्या माध्यमातूनच आपण आपल्यामध्ये बदल करून घ्यायचा असतो. म्हणून अण्णांनी ही जे सगळं निर्माण केलेलं आहे ते हे रंजलेल्या गाजलेल्यासाठीच आहे. जे समाजाने टाकून दिलेले होते, समाज त्यांना विचारत नव्हता, अशांना नारायणपूरला येऊन अण्णांनी योग्य मार्गाला लावले आणि आज समाजामध्ये त्यांना मान सन्मान आहे. हे केवळ सद्गुरू आणि सद्गुरूंच्याच मुळे हे सगळं शक्य होऊ शकतं. म्हणून सद्गुरूंचा आपल्यावर किती कृपा आशीर्वाद आहे. म्हणून संतांची संगती सतत आपल्यावरती असणं गरजेचं आहे. संतांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती असणं किती महत्वाचं आहे या माध्यमातून समजून येतं. असे लाखो सर्व भक्त, या सगळ्यांचा एक ना एक अनुभव आहे. गुरुबंधू असतील, लाखो भाविक असतील, भक्त असतील, आमच्या माता भगिनी असतील, प्रत्येकाला त्यातून अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवातूनच या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी अण्णांनी आज नारायणपूरला जे क्षेत्र निर्माण केले त्या माध्यमातूनच सर्वांना आनंदाचा आनंद देण्यासाठीच हे क्षेत्र निर्माण केलं आणि सर्वांच्या जीवनाला कल्याण आणि सर्वांच्या जीवनाला गती देण्यासाठी अण्णांनी अहोरात्र त्यांचा देह झिजवला. म्हणून आजच्या या पौर्णिमेच्या अन्नदात्यांना पुन्हा टाळ्या वाजवून आशीर्वाद द्यायचा आहे. आणि पुढची आपली येणारी जी पौर्णिमा आहे, ती आहे दत्त जयंती. काय आहे? आपला दत्त जयंती सोहळा आहे, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंतीचा आपण 3 दिवसाचा हा कार्यक्रम करतो. 200 कोटी शिवदत्त नाम यज्ञाचा आपण 25वा वर्धापन दिन करतोय. त्याची तारीख आहे 2/12/2025, वार आहे मंगळवार. या दिवशी आपण शिवदत्त नाम यज्ञाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्याचा कार्यक्रम थोडक्यात सांगतो. दुपारी आपण सुरुवातीला आजोळाची ज्योत हिवऱ्यावरून नारायणपूरला येणार. आल्यानंतर त्या ज्योतीचं आपण स्वागत करणार. दिवा आणि ज्योत आपण हिवऱ्यावरून येत असतं, कारण की अण्णांचं आजूळ हे हिवरे गाव आहे म्हणून हिवरे गावावरून आपण ती ज्योत आपण घेऊन येत असतो. तो दिवा घेऊन येत असतो आणि त्या दिव्याच्या माध्यमातून आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असतो. म्हणून त्याचा आपण 12 वाजता स्वागत करणार आणि 12 वाजता स्वागत करून तो दिवा आणि ती ज्योत मंदिरामध्ये ठेवली जाईल आणि ठेवल्यानंतर सर्वांना महाप्रसाद आणि महाप्रसादानंतर आपण दुपारी 2 वाजता मंदिरातून आपण यज्ञस्थळाकडे निघणार आहे. पालखी, दत्त महाराजांची पालखी, अण्णांच्या पादुका आपण घेऊन ग्रामप्रदक्षिणे आपण बरोबर 4 वाजता यज्ञस्थळावर पोचणार आहे. यज्ञस्थळावर पोचल्यानंतर सर्वांना त्या ठिकाणी बसवलं जाईल. बसवल्यानंतर सर्वांना ताट आणि ताम्हण आणि निरंजन घेऊन यायचंय. आपण ज्यावेळेस 2000 साली शिवदत्त नाम यज्ञ केला होता त्यावेळेस आपण 10 दिवसाचा उपक्रम केला होता. त्यावेळेस जो उपक्रम होता त्याची जागृती म्हणून आपण एक आवर्तन घेतो. त्यासाठी आपण ताम्हण आणि निरंजन घेऊन यायचे. बाकीचं सर्व साहित्य या ठिकाणी दिलं जाईल, याची सर्वांनी नोंद घ्या. त्यानंतर एक आवर्तन होईल. नंतर 6:30 वाजता दीपपूजन आणि दीप परिक्रमेसह यज्ञाची पूजा होईल. नंतर गंध, अक्षदा आणि घुगऱ्याचा प्रसाद येण्याप्रमाणे हा पहिला दिवसाचा कार्यक्रम होईल. नंतर मंदिरात पालखी येऊन 8:30 वाजता आरती होईल. येण्याप्रमाणे हा 2 तारखेचा कार्यक्रम होईल. नंतर 3 तारखेला बुधवार दिनांक 3/12/2025 वार आहे बुधवार. या दिवशी आपण दत्त जन्म सोहळा साजरा करणार आहे. तर त्यासाठी कार्यक्रम सकाळी 9:30 ते 10 आरती होईल. दुपारी 1 ते 3 या काळामध्ये विविध भागातून येणाऱ्या दिंड्या
त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. नंतर 3 ते 4 या ठिकाणी भजन आणि नंतर मंदिरामध्ये पादुकांवर अभिषेक होईल. अभिषेकानंतर आपण जन्मव्याख्यानाचं मार्गदर्शन होईल. व्याख्यानानंतर आपण 7:03 बरोबर आपण दत्त महाराजांचा जन्म करणार आहोत. जन्मानंतर पाळणा नाव ठेवणे, सोंटवडा वाटणे, त्यानंतर आरतीनंतर महाप्रसाद, शोभेचे दारुकाम होईल, नंतर कीर्तन, नंतर भारूड, याचा सर्व कार्यक्रम त्या दिवशी होईल. कारण वेळ झालाय, थोडक्यात सांगतोय. पुढच्या गुरुवारी आपण सविस्तर सांगू. त्यानंतर गुरुवार दिनांक 4/12/2025 वार आहे गुरुवार. या दिवशी आपण दत्त जयंती सोहळा साजरा करणार आहोत. पहाटे 4 ते 6 या काळामध्ये नारायणेश्वर मंदिर आणि दत्त मंदिर या मंदिरामध्ये आपण रुद्राभिषेक सोहळा करणार आहोत. त्यानंतर पौर्णिमेला आपण 9:30 ते 10 वाजता हवन करतो, परंतु त्यावेळेस आपण लवकर हवन करणार आहोत. 6 ते 7:30 सकाळच्या काळामध्ये आपण हवन करणार आहोत. 8:30 ते 9 आरती होईल. आरतीनंतर 9 वाजता आपण मंदिरातून पालखी प्रदक्षिणेसाठी, ग्राम प्रदक्षिणेसाठी निघणार आहोत. हत्ती, घोडे, ढोल, लेझिम सर्व माध्यमातून आपण भव्य दिव्य असे मिरवणूक काढणार आहोत. आणि 10-10:30 वाजता आपण चंद्रभागा कुंडावर पोहोचून त्या ठिकाणी दत्त महाराजांच्या मूर्तींना अभिषेक होईल, पादुकांना अभिषेक होईल. अभिषेक झाल्यानंतर आपण मिरवणुकीने 1:30 वाजता आपण मंदिरात येणार आहोत. 1:30 वाजता देवभेट, मानपान, आशीर्वाद याचा कार्यक्रम होईल. नंतर 2 ते 2:30 या काळामध्ये आरती होईल. आरतीनंतर महाप्रसाद, माधुगिरी महाप्रसाद, सामुदायिक दर्शन येणेप्रमाणे आपला हा 3 दिवसाचा कार्यक्रम होणार आहे. म्हणून सर्वांनी याची नोंद घ्या. 2, 3 आणि 4 डिसेंबर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी हा सगळा कार्यक्रम होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपण माधुगिरी मागायची. दत्त महाराज हे 3ही तालाचे कर्ते आहेत, परंतु ते आजही भिक्षा मागून अन्न घेत असतात. म्हणून हे 3ही तालाचे कर्ते आहेत, ते भिक्षा मागायला लाजत नाही. म्हणून आपल्याला लाज वाटायची कारण नाही. आपण वर्षातून एकदाच फक्त आपण दत्त जयंतीला माधुगिरी मागतो आणि त्या माध्यमातूनच या ठिकाणी जमा करून त्या माध्यमातून आपण प्रसाद तयार करत असतो. अमृताचा कुंभ आपण त्या माध्यमातून तयार करत असतो. म्हणून माधुगिरी मागायची आणि मागवायच लावायची. न लाजता आपण सकाळी स्नान करून हातामध्ये काखेला जोळे लावून आपण 5 घरे भिक्षा मागायची. भिक्षा मागत असताना आपण दरवाजाच्या बाहेर उभं राहायचंय. बाहेर उभं राहून आपण आलक करायचे. 3 वेळा आलक केल्यानंतर गुरुदेव दत्त आलक करून आपण आवाज द्यायचा. जर कोणी आलं नाही तर आपण पुढच्या घरी जायचंय. आणि जर आपण पुढच्या घरी गेलो आणि मागून परत आवाज दिला तर मागं फिरायचं नाही, आपण पुढच्या घरी जायचं. कारण की मागं जर फिरलो तर आपल्यामध्ये मोह तयार होतो. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कोरांना आपल्याला तयार करायचे. म्हणून आपण कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये मोह न बाळगता या माध्यमातून आपण माधुगिरी मागायची. हे कोरांना आपण तयार करून आपण हा महाप्रसाद तयार करणार आहे. याची नोंद सर्वांनी घ्या. 5 घरं माधुगिरी मागायची आणि ते नारायणपूरला आणून जमा करायची. त्या माध्यमातून उद्याच्या दत्त जयंतीचा सोहळ्याचा अन्नदानाचा प्रसाद त्या माध्यमातून होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. त्यानंतर आपण आमच्या ताई लोकांनी भरपूर दागदागिने घालून या, काही अडचण नाही. आपण आपल्या बापाच्या घरी जाणार आहे, त्यामुळे भरपूर नटून थटून या, तुम्हाला काही त्रास होणार नाही. फक्त दागदागिने गेले तर बापाच्या नावाने ओरडत बसू नका, एवढं मात्र समजून घ्या. मी उलट अर्थाने बोललो त्याच्यामुळे तुम्हाला हसायला आलं. सरळ बोललो असतो तर हसायला आलं नसतं. म्हणून समजून घ्यायचंय. आपण नारायणपूरला येतोय, आपल्या बापाच्या घरी येतोय, आपल्याला आनंद साजरा करायचा आहे. म्हणून आनंद साजरा करायचा जर असेल तर आपल्याला निस्वार्थ भावनेने मोकळं नारायणपूरला यायचं. गरजेपुरता आपल्याला पैसे आणायच्यात, गरजेपुरता अलंकार ठेवायचा आहे. बाकीचे अलंकार पैसे आपल्याला आणायचे नाहीत. आपल्याला लागतील तेवढेच आपण घेऊन यायच्यात. आमच्या बांधवांनी सुद्धा तेवढंच पैसे घेऊन या. लागतील तेवढे खिशामध्ये बंडलचे बंडल आणू नका. आता काय बंडल राहिलेच नाही, सगळं तुमच्या पोराजवळच आहे. आता सगळं तुम्ही तुमच्या पोराजवळच देऊन टाकले, बंडल ठेवतच नाही. 10 रुपये लागले तरी पोराला सांगायचे 10 रुपये त्यांना देऊन टाका. म्हणजे मोबाईलला थोडंसं वेगळं बोलतोय ना आज मी, तर काय हरकत नाही. तर खेळ लेझिम कुणाकडे असतील त्याने सुद्धा संपर्क साधून या ठिकाणी त्यांची नोंद करायची. तर या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्या.
आणि येणेप्रमाणे आपल्या उद्याचा दत्त जयंतीचा सोहळा आनंदामध्ये साजरा करायचा आहे. आनंदाचा आनंद म्हणजे दत्त महाराज आणि सद्गुरू अण्णा महाराज आहेत, त्यांचा आनंद आपल्याला साजरा करायचा आहे. म्हणून उद्याच्या दत्त जयंती सोहळ्याचा सगळ्यांनी समजून घ्या, त्या पद्धतीने आपल्या कार्यक्रमासाठी तयारी करा. काय कोणाची अडचण आहे का? थोडा वेळ झालाय, आता आपण भजन घेऊ. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय